मनोगत व्यक्त करायचे. येळकोट येळकोट पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आज केज तालुक्यातील माळेवाडी या गावी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन ग्रामस्थाच्या माध्यमातून करण्यात आलं. प्रथम त्यांचे मी आभार व्यक्त करतो. परंतु साठे साहेब परिस्थिती अशीच आहे, 2-3 जयंत्या झाल्या, संपूर्ण समाजाचं गाव पण संख्यानं गेलं, म्हणजे ही दुःखाची गोष्ट आहे कधी कधी. आणि आपण जयंती साजरी करत असताना सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे. या कार्यक्रमाचे उद्घाटक केज अंबेजोगाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भावी आमदार म्हणलं तरी काही अडचण नाही असं मला वाटतंय, असे पृथ्वीराज साठे साहेब, त्याचबरोबर सरपंच सुदामजी हाके, त्याचबरोबर अजयजी धस, मगर सर, अखिलजी कुटुळे, गोविंदजी मात्रे, त्याचबरोबर विनोदजी चाटे, बाबासाहेब हांगे, धनंजय सोनवणे, विष्णू शिंदे यासह सर्व विचारपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि तालुका अध्यक्ष शंकररावजी जाधव साहेब, शरद पवार गट, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रसंत भगवान बाबा, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यासह ज्या ज्या महामानवांनी या देशावर आणि या पृथ्वी तलावर इतिहास घडवला त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, आपण या ठिकाणी जयंती साजरी करतोय 299वी, परंतु आपल्याला इतिहास माहिती नाही राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. अहिल्यादेवींना फक्त मंदिरं बांधली, जीर्णोद्धार केला, ह्याच्यामध्ये गुंतवलं जातं, परंतु त्यांचा जो शूरवीर इतिहास आहे हा इतिहास मात्र या ठिकाणी समाजापासून दूर ठेवला जातो. आज परिस्थिती बघितली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत एवढं मोठं काम आहे. साठे साहेब, अहिल्यादेवींना हे तर केलाच केला इतिहास, पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सुखादुःखामध्ये त्यांनी स्वतःच्या तिजोरीतून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या होळकर संस्थानाच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था काढल्या त्या काळामध्ये. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पशु पक्ष्यांना पाणी पाजलं पाहिजे, पाणवटे निर्माण केले, विहिरी बारव यासह ज्या ज्या सुख सुविधा सर्वसामान्य माणसाला जनतेला लागतील त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. असं त्यांना राज्य या ठिकाणी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी होळकरांचा जन्म हा जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी झाला आणि त्यांचं विवाह झाल्यानंतर त्या इंदोर संस्थानाचे मल्हारराव होळकर यांच्या सून झाल्या. त्यांनी त्या ठिकाणी मोठं साम्राज्य निर्माण केलं. होळकर संस्थानाचं आजही मोठं साम्राज्य आहे. आपला इतिहास पुस्तक वाचल्याशिवाय मस्तक चालत नाही असं बाबासाहेब सांगतात. आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं पुस्तक असलं पाहिजे. पुस्तक वाचलं तर मस्तक चालत, नाहीतर मस्तक चालणार नाही. प्रत्येक वेळी आपण या ठिकाणी व्यसनाच्या तर अधीन गेलंच नाही पाहिजे. जयंती साजरी करत असताना त्यांचे विचार डोक्यामध्ये घेतले पाहिजे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्याचं आपण काम केलं पाहिजे. त्यामुळं व्यसनाच्या अधीन न जाता या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मी मल्हारराव होळकर, मी यशवंतराव होळकर, मी अहिल्यादेवी होळकर हे पुस्तक वाचले पाहिजे. पुस्तक वाचणं हे काळाची गरज आहे. आपल्याला जर आपला इतिहासच माहिती नसेल तर त्याचा उपयोग काय होणार? ज्या जातीमध्ये ज्या वंशामध्ये आपण जन्माला आलो त्यांचा इतिहास जर माहिती नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे आपल्यासाठी. आज आपण बघतोय. त्याचबरोबर साठे साहेब, मला थोडंसं राजकीय उद्देशाने बोलायचंय. या
महाराष्ट्रामध्ये 5 कोटी असलेला धनगर समाज त्याची नगण्य अवस्था आहे आज साठेसाठी नगण्य अवस्था. एकही राज्यसभा सोडतात, डॉक्टर विकास महात्मे सोडतात, लोकसभेच्या माध्यमातून एकही खासदार गेला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. आज 5 कोटी असलेला समाज काय अवस्था, एक दत्तामामा भरणे आमदार, काय परिस्थिती चालली. त्याच्यामुळे समाजाने राजकीय दृष्ट्या देखील सक्षम होणं काळाची गरज आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती हे तर आहेच ना, आपलं चाललंय, मिळणारच आहे. पण विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा ह्याच्यासाठी विशेषतः प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही सतत साठे साहेब सामाजिक कार्यामध्ये, मला मेसी कुठली नव्हती तेव्हा पण सामाजिक कार्यामध्ये, पण समाज सुधारायला काय तयार नाही. कारण जोपर्यंत समाज सुधरत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये जोपर्यंत प्रगती होत नाही, सहकार क्षेत्रामध्ये जोपर्यंत प्रगती होत नाही, तोपर्यंत धनगर समाजाची प्रगती होणं कठीण आहे. मी साठे साहेब, आपण बघितलं प्रत्येक राजकीय पक्षांचा वापरच करून घेतो. निवडणूक आली की फक्त मतापुरता धनगर समाजाचा वापर, त्यानंतर अजिबात त्यांना विचारलं जात नाही. त्यामुळे हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु समाजाच्या व्यथा कुठेतरी मांडल्या पाहिजे. आपण प्रतिनिधी होणार आहोत, त्यामुळे कुठेतरी ह्या व्यथा मांडणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी ही जयंती आपण मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करत असताना अतिशय शांततेच्या मार्गाने साजरी केली. त्याचबरोबर अनेक युवकांचा या ठिकाणी